यांनाही कालच्या दिवसात ॲक्टिव्हा आणि दोन्ही गाड्या आज त्या गावात गेलेल्या आहेत. नितीन सामना ते सुरू होतं. गावदेवी 11 पक्ष स्टार 11 मध्ये. स्टार 11 संघाची सलामीची जोडी आपण बघतो मैदानात. संदीप आणि राजा तर गोलंदाजी सज्ज होतं गावदेवी 11 संघाकडून. रुपेश गेम प्ले करायचे. गावदेवी संघाने एक सामना जिंकलेला आहे. रुपेश गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला संदीप. चेंडू ऑन साइडला फक्त दिशा देतो चेंडूला. चेंडू सीमा पार. फाईन लेग आणि बॅक स्कोअर लेग रिजन मधनं चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. अपना येलो जर्सी हर किस्में सुपर किंग्स खेले हम हिम्मत से मारे हम ताकत से जीत तो चेन्नई की मुट्ठी में होगी. रुपेश थोडंसं आपण लेक्शमला चेंडू टाकतो आणि पुरेपूर फायदा घेतो संदीप. जो मास्टर कोळीगीत पण येऊ दे. कोळीगीत आपण येऊ दे महाराष्ट्र. चेंडू हवे ते पायचं झेल होतो का. झेल सुटतो इथे मात्र 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. एक सोपा झेल सुटतोय गावदेवी संघ. क्या बात आहे क्या बात आहे. प्रल्हाद काळन आले आले आपला ATM गोला करतात खेळाडूंसाठी. बघा षटकाच्या बाहेर जो कोणी झेल पकडले 200 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रेक्षकांसाठी आयवा कॅचसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तरी नितीन मेहनत करावी लागणारे घाम गाळावा लागणारे तरच 200 रुपये तुम्हाला कमवता येतील. 5 दिवसात 8,000 रुपये पारितोषिक दिले. ते सुरेख चेंडू पाडण्यात आतमध्ये चेंडू बाटामध्ये वापर करत चेंडूला कट करतो. जेव्हा चेंडू गली रिजन मध्ये फीड होतो. 1 धाव मिनिट 1 ने धावसंख्या मारते. धावसंख्या होते ते बघितले 8 स्टार 11 संघाची. 3 चेंडू झाले आहेत. रुपेश गोंदाजी मार्गात स्ट्राईकला फंदा आपण म्हणतो. स्ट्राईकला फंदाच राजा. रुपेश तो राजा राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग होतोय. हे सुरेख चेंडू. चेंडू एक्स्ट्रा कावाच्या डोक्याला घेऊन करतोय. जोपर्यंत डीप लांबचा खेळाडू चेंडू जातो फीड करतोय. अप्रतिम क्षेत्रक्षमतेला खूप अंतर पार करावं लागतंय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 9 धाव होतात स्टार 11 संघाच्या बिनबाद 9. एक चांगली सुरुवात बघायला मिळते. सनी चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय. पेश ती सुरेख चेंडू पुणेदार. चेंडूला एक्स्ट्रा कावाच्या डोक्यानं खेळून करतोय. इनसाइड आउटच्या मध्ये चेंडू जोपर्यंत फीड होते. सनी अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय. चांगला अटलांटिक आपल्याला बघायला मिळतोय. करत चितेच्या वेगाने चेंडू जातोय. चेंडूला फीड करतोय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. 11 धावा. चेंडू मध्ये 11 धावा. स्टार 11 संघ बघितलं तर नाणेफेकी पराभूत झाला तर चांगली सुरुवात करतोय. आपण बघितलं संदीप आणि राजेश. हा चेंडू लॉंग ऑन लॉंग च्या मधनं 6 धावा. गुड शॉट. विनंती असणार दरात खेळाडूला एकत्र येऊ देऊ नका. 25 मिनिट आपल्या 5 षटकं फेकून घ्यायचे आहेत. आपण बघता ही स्पर्धा TPL त्रिमूर्ती प्रीमियर लीग. धावसंख्या आपण होतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्टार 11 संघाची 17. एक अप्रतिम स्टार बघायला मिळेल संदीप आणि आपण राजाच्या माध्यमातून. गोलंदाजी सज्ज होते गोलंदाज यावे. अनिल गोलंदाजी सज्ज तो. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसऱ्या ठिकाणी स्ट्राईकला बनला संदीप. विकेट हॅटिंगसाठी 500 रुपयाचा पारितोषिक.
भाऊ चौधरी यांच्याकडून फक्त अनिल साठी पारितोषिक आहे. अनिल गोलंदाजी मार्कवर सोळेगाव एंडकडून सायकल संदीप. रिवाचा वापर, चेंडू बघितलं तर सीमा पार जातोय. चेंडू सीमा पार. चार चेंडूचे डॉट टाकले अनिलने तर प्रल्हाद काळेंच्याकडे 500 रुपये पारितोषिक. संदीप अप्रतिम फलंदाजी करतो. रिवचच्या माध्यमातून जो गॅप होती पॉईंट आणि थर्ड मॅच मधून रिवाचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. अजूनही आपण 3 चेंडू डॉट फेकावं लागणार आहेत. प्रल्हाद काळे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक अनिलला. रवी जाधव यांचा इथे आगमन होतं. आमच्या आयोजकांतून त्यांचं हार्दिक स्वागत. रिवाचा वापर, कीपर बीट, थर्ड मॅन बीट, चेंडू सीमा पार. धावसंख्या वाढते. चौकाराने धावसंख्या होती ती 25 स्टार 11 संघाची. रिवाचा वापर केला होता. पायचीचा अपील केले गेले. जबंद चेंडू फील्ड होतो या सर्कल मध्ये 1 धाव मिळते. मात्र 1ने धावसंख्या वाढते स्टार 11 संघाची. 26 धावा धावफलकावरती. एक चांगली सुरुवात बघायला मिळते संदीप आणि राजाच्या माध्यमातून. याच दरम्यान रवी जाधव यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. TPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत. अनिल गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुरेख फटका. डिपकरच्या डोक्यावरनं चेंडू खेळून करतो. एक्स्ट्रा करतो क्षेत्रक्षेत्र चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत अवधी जातोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. पाहिजे 3री धाव पूर्ण करतोय का? 3 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 29. गुणलेखक विशाल अप्रतिम गुणलेखक आहेत. अनिल गोलंदाजी मार्कवर. तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला बोलला संदीप. रिवाचा वापर केला होता. फलंदाज मात्र इथे क्लीन बोल्ड होतोय. संदीप बॅक टू पवेलियन. राजा अप्रतिम फलंदाजी करतो. सलामीला आला संदीप बादलने मात्र पूर्णपणे सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतोय. अप्रतिम. कारण हा संघ पहिला सामना हरलाय त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. गावठी लेन संघाने आपण एक सामना जिंकलाय. सनी गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारतो अजदेनकडून. चेंडू अतिशय सुंदर फटका. डीप लॉंगांच्या डोक्यावरनं स्वीटली टाइम 6 धावा. गुड शॉट.
अज्जू अप्रतिम फलंदाजी करतोय तो मात्र राजा. धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते 39. सनी राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रायकर बंदर राजा. अतिशय सुंदर फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून एक्स्ट्रा कॉच्या डोक्यावर ना वन बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते 43. कारण का पहिला सामना हरलाय संघ स्टार 11 संघ. त्यामुळे सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. सनी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला मारला राजा. सुरेख चेंडू पण खोदून काढतो. चेंडूला आपण चांगलं क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 10 मिनिटे आदित्य चांगलं क्षेत्रक्षण दाखवतो. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या 44. 30 प्रगती पथावर आहे. स्ट्राईकला फलंदाज अज्जू. लगातार सलग 3 षटकार मारले तर 500 रुपये पारितोषिक प्रल्हाद काळे यांच्याकडून. लॉक केलाय चेंडूला. चेंडू हवे ते शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय अनिल. येतो चेंडूला उचलतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते 46. षटकातील अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज होतोय सनी. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज अज्जू. लॉक करतो चेंडूला. चेंडू हवे ते पाहायचं. अनिल झेल घेतोय का प्रयत्न करतोय पण झेल मात्र हातात आपल्या विसावून घेत नाहीये. झेल सुटतोय तर मात्र जीवदान मिळतं अज्जूला. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते 48. 3 षटकाच्या समाप्तीनंतर डीजे तीन षटकाच्या समाप्तीत धावसंख्या आपण बघतो 48. स्टार 11 संघाचे सोळाच्या सरसरीने धावा कुठल्या तिथे मात्र कोणतरी सज्ज होता. आपण पशु वैयक्तिक पहिलं प्रसाद चौधरी वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक होतं. स्ट्रायकला फलंदाज राजा अप्रतिम फलंदाजी करतोय. धावसंख्या 48. पशु चेंडू लॉक करतोय. लॉंगाच्या मधला चेंडू हवे ते यावेळेला अप्रतिम झेल पकडतोय लॉंगाचा खेळाडू येऊन. फलंदाज बाद होतो राजा. बॅक टू पहिले नवीन फलंदाजी तो यावे. सिकंदर संगनायक चेंडू हुक करतो. चेंडूला टॉपेज आहे. चेंडू हवे ते झेल सुटतोय. पुन्हा एकदा अज्जूला जीवदान मिळतोय. गावदेश संघ आपण वारंवार चुका करतोय.
अज्जूला दुसरं जीवदान मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय इथं आपण बघितले तर थोडेसे पुढे ससवला तर चेंडू आपण बघितले थोडासा शॉट फेकला होता आणि चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अज्जूने आणि टॉप एज लागला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हवेत होता. झेल मात्र सुटतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल करते 49. सायकल फलंदाज सिकंदर. पशु गोलंदाजी मार्कवर सोडेगाव इनकडून राईट ओर तिकडे मार्क करतोय. ड्रॉ चेंडू लो फुलटॉस चेंडू चेंडूला घेऊन करतोय. चेंडू जातोय ग्राउंड मिडा मध्ये जोपर्यंत लॉंगाचा खेळ होतो चेंडूला फीड करतोय. 2 धाव पूर्ण होतो कामाचा आणि ते 2 धाव मात्र चित्त्याच्या वेगाने पूर्ण करतोय अज्जूने. सिकंदरी जोडी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 51. तर जोरदार डाव स्टार घेऊन संघासाठी 51 धावा कंप्लीट केल्यात. कारण पहिला सामना हरल्यानंतर हा सामना जिंकणं फार गरजेचं या संघासाठी. चेंडू ऑफसाइड एज. 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्र होते थर्डमॅनला. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 52. आसिफ चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय. हा चेंडू पुढे ससालाय. लॉक करतोय चेंडूला. चेंडू आपण सीमेरच्या बाहेर जाऊन शकतो. मिडविकेट सीमेरच्या बाहेर. 6 धावा. गुड शॉट. लात मारली बिमानी आय माझी परली हवदानू. लात मारली बिमानी आय माझी परली हवदानू. लात मारली बिमानी आय माझी परली हवदानू. थँक्यू पशु ताजू. तिसरा एक चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून तोड लागून त्याच्यामध्ये 1 धाव पूर्ण करतोय. अज्जूला जीवदान मिळालं त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. धावसंख्या वाढते तर मात्र धावसंख्या 59. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 59 अशी धावसंख्या आपण बघतोय. कृपया कोणी बाहेरनं आवाज देऊन द्यायचा नाहीये. बघा TPL चालू आहे. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा चालू आहे. म्हणजे त्यामुळे आपण शिस्त पाळायची. जरा लक्ष द्यायचंय. स्टार CC संघाचे संघनायक जर आपल्या खेळाडूंना शांत बसायला सांगायचंय. स्टार 11 संघ आपण फलंदाजी करतोय. कारण पहिल्याच आपण सामन्यात अपयश आल्यानंतर आता मात्र चांगली फलंदाजी करतोय हा संघ. अज्जू खास करून करा अज्जूला 2 जीवदान मिळाले. अज्जू आणि सिकंदरी जोडी. चौसष्ट डावा सुद्धा चेस केला होता आपण गावदे 11 संघाने. हा संघाची फलंदाजी खूप चांगली आहे. गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे फलंदाजी केल्यानंतर. अंतिम षटक घेऊन येतो मात्र अनिल. जरा फास्ट खेळायचा पंचांना विनंती करतोय. अनिल गोलंदाजी मार्क स्ट्राईकला मात्र अज्जूला जीवदान मिळालंय. त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतोय. धावसंख्या आपण बघतो धावफल करते. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पॅड होतोय. त्यामध्ये चेंडू थर्माच्या सेक्शन गली रिजन मध्ये येतो. चेंडूला फीड करतो. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 60. अनिल पहिल्या सामन्यात अनिलने 5 गडी मात केलेले आहेत. फलंदाजी करताना 25 धाव म्हणजे एक अष्टपैलू खेळाची कामगिरी आपण बघतोय. अनिल यांनी हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रल्हाद काळन याच्याकडून हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय सिकंदर. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते कारण पंचाने आपण वाईट चेंडू घोषित केला. हा खरं ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. अपील होतोय. पंच मात्र कोणत्याची खूण करत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर प्रल्हाद काळन यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. सातत्याने 5 दिवसात 8000 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं प्रल्हाद काळन प्रेक्षकांसाठी ऐवा कॅच साठी. हा चेंडू खोदून काढतो. चेंडूला 2 क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. One, two, three, four. थँक्यू.
थँक्यू. धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते. 65 धावा. धावसंख्या 65. सिकंदरच्या बॅटमधून एक चौकार येतोय. अनिल तू सिकंदर. चेंडू पुन्हा लॉक करतो. चेंडूला स्वीटली टायमिंग थोडं लॉंगच्या डोक्यावर ना. 6 धावा. गुड शॉट. अनिल तू सिकंदर. पुढे गतीमध्ये परिवर्तन. परत लॉक करतो. 1 बाउंड. चेंडू सीमा पार. 4 धावा. धाव संख्या वाढते. थँक्यू. धाव संख्या आपण 75. सिकंदर मात्र इथं सिकंदर सारखा फलंदाजी करतोय. संघनायकाची विनिंग खेळतोय. पहिला सामना गमावला नितीन या संघाने. हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. त्यामुळे धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढतो सिकंदर. अनिल पाटील पुढचा चेंडू. मात्र गतीमध्ये परिवर्तन. जे पेस बघायला मिळतो. जे चेंडू फीड होतोय. थोड्या मध्ये 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 76. 77 धावांचं लक्ष आहे. जरा पंचांनी मैदानात थोडंसं याच्या समालोचन कक्षामध्ये पंच आमचे 2 पंच जरा समालोचन कक्षामध्ये यायचे. डीजे पाहिजे कशा प्रकारे आपला गावदे इलेव्हन संघ हे आव्हान पार करतो की स्टार इलेव्हन संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा ऐकूया आमचे अप्रतिम समालोचक नितीन काळे. धन्यवाद बाळू. 76 धावाकडून 77 धावांचं लक्ष ते म्हणजे गावदेवी इलेव्हन संघासमोर. प्रति षटका बघा आता 15.40च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील या गावदेवी इलेव्हन संघाला. कारण की पहिला सामना गमावला होता स्टार इलेव्हन संघाने. मात्र या सामन्यामध्ये स्टार इलेव्हन संघाने तब्बल 76 धावा कुठल्या आहेत. चला फलंदाज पाठवायचे गावदेवी संघ लवकर. जास्त वेळ घेऊ नका. ही स्पर्धा आपण बघतोय जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केले ते शैलेश भोईर व त्यांचे सहकारी. कर्नाटकच्या जीटीसी टीम आपण बघितली तर आशिष भोईर, सूरज मात्रे, जल्पेश भोईर, महेश बैले, शैलेश भोईर, सचिन मात्रे आणि समाधान मात्रे ही पूर्ण आमची जीटीसीची टीम आहे. आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय कव्हर केली ते.
तर JTCच्या माध्यमातून रायगडमध्ये सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा कव्हर केल्या होत्या. रोहिंजन नंतर त्यानंतर किरेवली अशा बऱ्याचशा स्पर्धा JTCने कव्हर केल्यात आतापर्यंत. रायगड असो ठाणे जिल्ह्यात तर सातत्याने त्यांचंच वाहिनी आपण बघतोय आणि या वाहिनीची सुरुवात झाली होती 15 ऑगस्ट 2016. नितीन सामनामध्ये जर 77 धावांची गरज येते म्हणजे गावदेवी इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 15.40च्या सरसाने धावा कडाव्या लागणार आहेत. सलामीची जोडी जर आपण बघितली तर प्रशांत स्ट्राईक अँड नो स्ट्राईकला आपण बघतोय सनी, तर गोंधळी सज्ज होते अज्जू जे आमच्या व्यासपीठासमोर लहान मुलं बसले त्यांना विनंती करतो जरा उठायचं, लाईट टेलिकास्ट आहे त्यामुळे थोडंसं जरा सहकार्य करायचं आहे. जो हमारे दर्शक यहाँ पर बैठे उन्हें दरखास्त किया जाता है कि आपको यहाँ से उठना है. बघा प्रल्हाद काळन यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे आयोवा कॅससाठी. सत्याहत्तर धावांचं लक्ष पचता कशा प्रकारे गावदेवी इलेव्हन संघ 15.4च्या सरसाने का स्टार इलेव्हन संघ पहिला सामना हरला. अज्जू गोलंदाजी मार्कवर हस्तिकाबाईंकडून पहिला चेंडू फुल टॉस चेंडू बिरकावून देतोय बॅकवर्ड स्कोअरला डोक्यावरनं 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. जरा मी विनंती करतो त्रिमूर्तीचे आमचे जे सर्व स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतो जरा चेंडू लवकर आणून द्यायचंय. बघा ज्यांच्या सामना झालाय त्यांनी थोडंसं सहकार्य करायचं कारण तुमची स्पर्धा आहे, तुम्ही यशस्वीरित्या पार पाडायची. षटकाराने आगाज करतो इथं मात्र प्रशांत. अनिल जरा थोडं लहान मुलांना सहकार्य करायला सांगायचंय. व्यासपीठासमोर कोणी बसू नका, लाईट टेलिकास्ट असते. अज्जू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एंड बदलतो गोलंदाजीचं असतं एंड कडून स्ट्राईक यायला फलंदाज प्रशांत षटकाराने आघात करतोय. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे पॉवर प्ले मध्ये. हा चेंडू मात्र आता दिशा बघायला लागणार ऑप्शन सोडून जातो. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या वाढते, धावसंख्या 7. मंगेश स्मृती आणि नवदुर्गाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. अज्जू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार करतो. स्ट्राईकला फलंदाज चेंडू आता लेग स्टंप सोडून जातो. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या वाढते, धावसंख्या 8. प्रशांतच्या बॅटमध्ये आपल्याला षटकार आला होता. पहिल्या चेंडू षटकाराने आघात केला होता. 15.40च्या सरासरीने आपण बघितलं धावा फुटाव्या लागणार आहेत. अज्जू गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद काळे यांच्याकडून आयवा कॅसाठी आपल्याला पारितोषिक आलेले आहे. अज्जू चेंडू अतिशय सुरेख चेंडू गुडल्याच पण चेंडू टेकअप होतोय. पुन्हा ऑन साईडला चेंडू डोक्यावरनं मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. P1 आणि P2 मध्ये आपण 2 क्षेत्रक्षण P1 मध्ये बाहेर असतात तर P2 मध्ये आपण 3 क्षेत्रक्षणसाठी सर्कलच्या बाहेर ठेवायला लागतं. त्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे अज्जूला. अज्जू राईट आर्म ओव्हर मारा करतोय. सुरेख चेंडू पडलाय. चेंडू आतमध्ये आलाय. पॉटमॅनचा वापर केला जातो. चेंडूला बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळतं. निर्धाव चेंडूची समाप्ती दे. 2 चेंडू खूप सुरेख फेकतो अज्जू. तर पहिल्या चेंडू होते आपल्याला षटकार केल्यानंतर 2 चेंडू वाईट सुद्धा फेकले होते. चेंडूचं षटक फेकावं लागणार. अज्जू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर मार करतोय. शॉर्ट चेंडू लॉक करतो चेंडूला. चेंडू लॉंगर लॉकच्या मधनं 1 बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या 12. प्रशांतच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार येतोय. अज्जू राईट आर्म ओव्हर मार करतोय. चेंडू उन्हाळ्याला लॉक करतो. चेंडू मिडाच्या मध्ये चेंडू पाहिजे 2 क्षेत्रक्षण झेल परत येत आहे. झेल सुटतो इथे मात्र कॉल देत नाहीत की झेल कोण पकडणार.
आणि इथे मात्र जीवदान मिळतो प्रशांतला. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्येत धाव फलकावरती आपण बघतोय 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे उदर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. तर स्ट्राईक केलं मला तर आपण बघतोय प्रथमच येतोय छोट्या कच्चा खेळाडू सनी कोंदडी सज्ज होतोय. पिट्टूचं षटक घेऊन येतोय मिकी सोळेगाव यांकडून. मिकी तुस्तानी चेंडू अतिशय सुंदर फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला घेऊन करतो. चेंडू जातोय तो म्हणजे लॉंग ऑनला 1च धाव आहे. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण तर गौदी विलेवन संघाची 15 बिनबाद 15 पूर्ण 40च्या सरासरी धावाकडे 77 धावांचं लक्ष आहे. मेकी चेंडू पण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून मिडविकेट रिजनमध्ये बॅकवर्ड स्कोअरला जाऊन चेंडूला फीड करतो पण 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्येत धाव फलकावरती आपण बघतोय 17 धावा बिनबाद 17ची सुरुवात आहे गौदी विलेवन संघाची. स्पर्धा पाहतात त्रिमूर्ती प्रीमियर लीग TPL. चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद होतो इथं मात्र प्रशांत. बॅक टू पवेलियन. मिकी यश संपादन करतोय. आतापर्यंत 3 चेंडू खूप चांगले फेकतो. स्ट्रायकेला फलंदाज तो नवीन फलंदाज मोनू. मोनू आणि सनी जोडी पाहिजे आपल्या संघाला विजय प्राप्त करून देते का? प्रशांत बॅक टू पवेलियन. हा चेंडू शॉट ऑन साईडला भिरकावून देतोय. अप्रतिम फटका. 6 धावा. गुड शॉट. आपण बघितलं त्रिमूर्ती प्रीमियर लीग पुढच्या वर्षी 8 संघांना स्थान मिळणार आहे. मोनू हा चेंडू रिवाचा वापर. चेंडू सीमा पार. 4 धावा. धावसंख्या 27. पुढच्या वर्षी आपण TPL ही 8 संघांना स्थान दिले जाणार आहे. ज्या ज्या खेळाडूंना यावर्षी संधी मिळाली नाही त्यांनी नाराज व्हायचं नाहीये. पुढच्या वर्षीसाठी आपण सराव करायचा चांगला. मोनू गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुन्हा ऑन साईडला पुढच्या मध्ये खेळून करतो. शॉट 1च धाव मिळते. मिडविकेटचा सेक्शन देतो. चेंडूला फीड करतोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्येत धाव फरक करते 28. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 28. DJ
स्मृती आणि नवदुर्गाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. मंगेश स्मृती आणि नवदुर्गा येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 15.66च्या सरासरीने धावा कुटावे लागणार आहेत. गोलंदाजी सज्ज होतो गोलंदाज विलास. स्ट्रायकला फलंदाज मोनू. पाहायचं मोनू आपल्या संघाला विजय संपादन करतोय. विलास गोलंदाजी मार्कवर. नो स्ट्रायकला सनी आपण पाहतोय. सुरेख चेंडू गतीमध्ये परिवर्तन मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक एक डॉट चेंडू समीकरण बदलणारे दबाव निर्माण होणारे फलंदाजी करणाऱ्या फलंदाज आपण संघावर गावदेवी संघावर. पुणे चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळतोय. तर मात्र चेंडूला आतमध्ये आणला होता मग अशी बाहेर काढला होता. चेंडूला जबरदस्त गोलंदाजी. मेकी राईट आर्म विलास गोलंदाजी मार्कवर. पुणेदा चेंज ऑफ पेस लो फुलता चेंडू फायदा होतो. अप्रतिम गोलंदाजी करतोय विलास साठी जरा जोरदार अप्रतिम गोलंदाजी. 47 धावांची गरज आहे. येणारे आपण 15 चेंडू मध्ये समीकरण पुन्हा एकदा वाढतंय. तर मात्र पूर्णपणे हा चेंडू हवे ते यावेळेला चेंडू जातो डिपेक्स टाकावर रिजन मध्ये. लंगटचा खेळू तो चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय 29 धावा आपण बघतोय धाव फलकावरती. अतिशय सुरेख चेंडू. चेंडू लॉंगाच्या मध्यात चेंडूला चांगल्या प्रकारचा फीड करतोय. तो मात्र संदीप 2 धावा मिनिटात 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 31. अप्रतिम गोलंदाजी केली आपण या षटकामध्ये विलासने. विलास गोलंदाजी मार्क राईट आर्म उर्दूकडे मारा करतो. स्ट्रायकला मोनू. चेंडू टॉप आहे. चेंडू हवे देऊन आपण थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधनं चेंडू सीमा पार देतोय. 4 धावा 4 नाहीयेत कारण चेंडू थांबवलाय असं वाटत की चौकार जातोय. ते नाहीये बघा चौकार थांबवलेला आहे कारण का आपण ते मंडप डेकोरेशन वाले असल्यामुळे आम्हाला चेंडू इथून दिसत नाहीये. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाफल करते 33. 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 33. 77 धावांचं लक्ष्य डीजे. मंगेश स्मृतीमध्ये नाणेफेकी होती. प्रल्हाद जाधव यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायचे. रवी जाधव यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायचे. एक शॉट धावे. नाणेफेकी झालेली आहे. मात्र नवदुर्गा आणि मंगेश स्मृती संघाने नाणेफेकी जिंकलेले. आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. फील्ड तर आता येणारे आपण म्हणजे तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज होती म्हणजे 45 धावांची. 22.5च्या सरासरीने धावा कुटावे लागणार आहेत. कारण क्रिकेट काही होऊ शकतंय. ह्या षटकामध्येच आपण ते 20 ते 25 धावा आल्या 25 ते 20 धावा आल्या तर सामना जिंकू शकतोय. आशा जिवंत ठेवू शकतोय गावदेवी संघ. कारण लक्ष पहिले 77 धावांचं. अप्रतिम गोलंदाजी केली विलासने फक्त आपल्या षटकात धावा दिल्या आहेत. 6 धावा दिल्या. स्ट्रायकला फलंदाज आपण म्हणजे तर सनी. गोलंदाजी सज्ज होते गोलंदाज मिकी. ज्याने पहिलं षटक तो मिकी. चेंडू ऑन साईडला खेळून करतो. चेंडू तो मिडविकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्रक्षम अज्जून आपण खूप चांगली फलंदाजी 2 जुदानाचा
सारा घेऊन पडले, खूप चांगली फलंदाजी केली. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या धावफल करते. 33 येणारे 11 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे अजूनही. मिकी चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणार, चेंडू पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या धावफल करते. आपण बघतोय 34 धावा. मिकी गोलंदाज आहे तर मोनू फलंदाज आहे. मोनूला मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. मिकी मोनू सुरेख चेंडू पाठमध्ये वापर केला, चेंडूला खेळून काढतो, चेंडू जातो जोपर्यंत ड्रॉपला जातो, जोपर्यंत चेंडू 1च धाव मिळते. मात्र 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 35 सामन्यामध्ये आपण मजा नाहीये, कारण का धावा येत नाही. 77 धावांचं लक्ष आहे. चेंडू पुन्हा ऑन साइडला कार्पेटच्या मध्ये खेळून करतो, चेंडू मिडविकेट रिजन मध्ये अज्जू चेंडूला उचलतोय. 1च धाव मिळते, 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 36 धावा. अजून 41 धावांची गरज आहे. मेकी गोलंदाजी मार्कवर बाहेर चेंडू पंच वाईट चिकून करताय. धावसंख्या वाढते, धावसंख्या 37. पंच वाईट ची खूण करतायत. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या धावफल करते 38 धावा. चेंडू फुलटॉस चेंडू चेंडूला फीड होतो. इथं मात्र पॉइंटचा क्षेत्रक्षण आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते. पंचांनी नोची खूण केलेली आहे. फ्री डे आपण बघतो की आमचे एक मित्र बाबूशाह देखील आपण पनवेलवरने या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. थँक्यू बाबूशाह. चेंडू ऑन साईडला आपण आता फुल करण्याचा प्रयत्न करतो. फ्रीडचा आपण पूर्णपणे वापर करत नाही, फायदा घेत नाही स्थानी, तरी जणू काही सामना सोडल्यात जमाय आपण म्हणजे तर गावठी इलेव्हन संघाने. तर लक्ष खूप मोठे, 77 धावांचे, धावसंख्या 40. अजून आपले 37 धावांची गरज आहे. 14 षटक प्रगती पथावर आहे. भूषा आमचे एक चांगले समालोचक सुद्धा आहे. हा चेंडू आता लॉक करतोय, चेंडूला प्रॉपर टायमिंग रिजन मधून चेंडू सीमा पार करतोय. 6 धावा, गुड शॉट. काय पंच षटक संपलंय. येस थँक यू. धावसंख्या आपण 47. येणारे 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 5 षटकार मारावे लागणार आहे. त्याचा मात्र अनिलला सामना जिंकून देतो कमायचा अनिल. इथे मात्र फक्त आता पाहिलं तर स्टार इलेव्हन संघाला फक्त 2 चेंडू निधाव फेकायचे आहेत. जबरदस्त सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. इथे मात्र यानंतर सामना असणार आहे मंगेश स्मृती आणि नवदुर्गामध्ये सामना बघायला मिळतोय.
मिळणारे नाणेफेकी जिंकलेली तेव्हा आपण बघितले तर मंगेश स्मृती संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. आज मंगेश नाही आपल्यात. गोदडी सज्ज होते आपण गोलंदाज सावंत. सावंत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतोय. स्ट्रायकला अनिल, स्ट्रायकला फलंदाज सनी. सावंत. चला जरा पंच जरा वेळ खूप जातोय. 35 मिनिटं झाले त्या सामन्याला. चेंडू ऑन साइडला पुल करतो चेंडूला. चेंडू तर मिडविकेट रिजनला मधून चेंडू सीमा पार. 4 धावा. पाच चेंडू 26 धावांची गरज आहे. सावनी गोलंदाजी मार्कर. सायकल फलंदाज सनी. चेंडू पण ऑन साइड लॉक करतो चेंडूला. झेल सुटतोय. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक 2 चौकार. चार चेंडू 22 धावांची गरज म्हणजे 3 षटकार 1 चौकार मारावाच लागणार आहे. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. आपण बघितलं तर स्टार 11 पक्ष आपण गौदीमध्ये सामना पाहतोय. सावंत सनी ऑन साइडला भिरकावून देतोय. आता मात्र चेंडू हवे ते झेल सुटतोय. पुन्हा एकदा जेव्हा बॅकिंग येते इथे मात्र 1च धाव मिळणार आहे. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 56. अजून आता मात्र 3 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 3ही षटकार गेले तरी गावदी संघ आपण इथे सामना जिंकू शकत नाहीये. शावट तो अनिल. चेंडू आपण हवे ते चेंडू देतो डिपेक्षा कव्हरच्या डोक्यावरनं. एकदा पूर्ण करतो पाहिजे. दुसरी धाव पूर्ण करतो काय ते 2 धावा पूर्ण होत आहेत. फक्त जय आणि पराजय मधलं अंतर कमी करतोय तो म्हणजे गौदेविलन संघ. संख्या 58. अजूनही 2 चेंडू 19 धावांची गरज आहे. कारण अज्जूचा झेल सोडला आणि अज्जूने खूप चांगली फलंदाजी केली होती. गतीमध्ये परिवर्तन बघायला भेटेल. ऑफ स्टंप सोडून देतो. पंच वाईट चिकून करतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती दाफल करते. 59. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता 1 चेंडू 18 धावांची गरज आहे. आमच्यापासून प्रल्हाद कळण आपल्याला रजा घेत आहेत. चेंडू हवे ते पाहिजे कॉटन बोर्ड होतो काय ते मात्र झेल सुटतो आणि अशा तऱ्हेने स्टार 11 संघ विजय संपादन करतो. विजय संघाचे अभिनंदन. सामन्याचा मानकरी आपण करतोय. नो डाऊट राजा यायचंय. अप्रतिम फलंदाजी केली आपल्या संघासाठी. साई कृपा गोविंद पथकाचे अध्यक्ष अक्षय रंगाळ यांना विनंती करतो आपण यायचंय व्यासपीठावर. अक्षय रंगाळ यांना विनंती करतो व्यासपीठावरून सारा बनवायचं. राज गौतम यांना विनंती करतो आपण. राजांना विनंती पुरस्कार द्यायचा आहे.